नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनी आग प्रकरणी आता 35 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग आटोक्यात येत नसल्याने आता चिंता वाढली आहे। आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ आणि हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। 35 तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर नाशिकच्या मुंडेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला 35 तासाहून अधिकचा काळ झाला तरी पण ही आग जी आहे ती आटोक्यात आली नाही। अग्निशमनचे जे विभाग आहे तो या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आहे। मात्र आता प्रशासनाने देखील खबरदारी घेत आजूबाजूचा 15 किलोमीटरचा जो परिसर आहे तो निर्मनुष्य करण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या आता केलेल्या आहे। कारण जिंदाल कंपनीच्या आतमध्ये असलेली जी गॅसची टाकी तिथपर्यंत आग पोहोचू नये यासाठी खरं तर आटोक्याचे जे प्रयत्न आहेत ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। जर या गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहोचली आणि जर स्फोट झाला तर 15 किलोमीटर पर्यंतचा जो परिसर आहे तो बाधित होऊ शकतोय। त्यामुळे प्रशासनाने अगोदरच खबरदारी घेत 15 किलोमीटरचा जो परिसर आहे तो निर्मनुष्य करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलेल्या आहे। मात्र या आगीमध्ये अद्याप कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही आहे, जीवितहानी झालेली नाही। सुदैवाने ती जरी एक चांगली गोष्ट असली तरी या आगीवर सगळ्या मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्या संदर्भातले ज्या सूचना आहेत, निर्देश आहेत ते वेळोवेळी प्रशासनाला दिले जात आहे। नीलम जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ आणि हिरामण खोसकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जीवापाड प्रयत्न आम्ही सगळे करतो आहोत, तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये। मला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा तिकडे येऊ नका आणि माझ्यातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही कुणीही तिकडे गर्दी करू नका। फायर ब्रिगेड, सरकार, पोलीस यांना आपलं काम करू द्या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आतापर्यंत साहेबांची माहिती घेतली, आता 100% जो धोका होता तो 100% टळलेला आहे। आत्ता 1-2 मिनिटं झाले प्रांत साहेबांनी सांगितलं की जी परिस्थिती धोक्याची निर्माण झाली ते टळलेलं आहे। आता जे काही 15 किलोमीटरच्या अंतरावरचे काही गावं हलवायचे ते हलवण्याची काही आवश्यकता आज तरी नाही, परंतु या बाबतीमध्ये शासन अतिशय रात्रंदिवस कालपासून पाठपुरावा करत आहे। जिल्हाकारी अधिकारी असतील, प्रांत असेल, तहसीलदार असेल, बाकीची यंत्रणा या ठिकाणी 24 घंटे या ठिकाणी काम चालतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।